नमस्कार मंडळी, आता आपण आहोत पळसपेठ येथे. आजचा प्रवास असणार आहे आपला पनवेल टू रत्नागिरी. पळसपेठ टू चिपळूण रोड कसा आहे तो आपण इथं ह्या व्हिडिओ मार्फत बघणार आहोत. 80 ते 90% रोड मुंबई गोवा हायवे NH66 चा पूर्ण झालेला आहे. कुठे अपूर्ण काम आहे तर आपण ह्या व्हिडिओ मार्फत आपण पाहणार आहोत. चिपळूणच्या पुढे जो रोड आहे संगमेश्वर वगैरे थोडा काम बाकी आहे. आता आपण आहोत पळसपेठच्या इथे पाठी जो रोड येतोय तो JNPTचा आणि हा जो रोड सरळ जातोय तो आहे NH66 मुंबई गोवा हायवे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि आपल्या या प्रवासाला मुंबई गोवा हायवेला सुरुवात करूया. चला. तर मित्रांनो, प्रवास सुरू झालेला आहे. आपण निघालो आहोत जस्ट पळसपेठून आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मुंबई गोवा हायवेची सद्यस्थिती काय आहे, कुठे डायव्हर्जन आहेत, कुठे काय रोडचं काम बाकी आहे, तर आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर आत्ता आपण आहोत कर्नाळामध्ये तर रोड एकदम परफेक्ट आणि अगोदरपासूनच हा रेडी झालेला आहे. त्याच्यामुळे इथेच काही दाखवण्यामध्ये अर्थ नाही. हे पाहू शकता तुम्ही वरती माकडांसाठी चांगल्या प्रकारे सोय केलेली आहे आणि पुढेसुद्धा रोड खूप छान आहे. तर आपण भेटूया डायरेक्ट पुढेच, जिथे आपल्याला काही अडचणी भेटतील रोडवरती तिथेच मी तुम्हाला व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करेन. तर चला भेटूया पुढे. रोडच्या बाजूने ही जी झाडं लावलीत ना, छान वाटतात, मस्त एकदम. JSW कंपनी आहे म्हणून लावलेत की काय, असो तेवढं तरी बरं वाटतंय. नाहीतर JSW संपल्यानंतर हे असं सुरुवात. हा एक कासूचा रोड कासुरियामध्ये आणि बऱ्यापैकी रोड कासूचा सुद्धा पूर्ण झालेला आहे. कासू लोकेशन. आपण डायरेक्ट वडखळच्या पुढेच भेटू व्हिडिओमध्ये. पनवेल पासून आपण प्रवास सुरू केला होता आणि आता जवळपास इंदापूर येईल. वडखळ पर्यंत रोड छान आहे. वडखळ ते इंदापूर तो पण रोड छान आहे. म्हणजे वडखळ पर्यंत रोड 100% झालेला आहे. इंदापूरच्या अगोदर जवळपास. आणि थोडेफार खड्डे पण आहे तिथे. एकदम काय रोड व्यवस्थित केला नाही. ते बाजूला बघू शकता, बाजूला रोड काम चालू आहे ते बऱ्यापैकी. कॅमेऱ्यामध्ये बघू शकता खडी वगैरे पूर्ण बाहेर टाकलेले आहे. बघू शकता हा ब्रिज. ह्या ब्रिजचं काम यावर्षी होईल का प्रश्नचिन्ह आहे मोठं. गणपती गेल्यानंतरच होईल, कारण का बऱ्यापैकी इथे काम बाकी आहे. दिसते तुम्हाला किती खोदकाम पण केलं इथे. मित्रांनो, रोड एक नंबर झालाय, पण जी रोडची लेवल आहे एकदम काहीच बोलू शकत नाही. आणि आता हे मी मुरवाडीच्या इथे, मुरवाडीचा रोडच्या इथे पण थोडं काम चालू आहे. ते तुम्हाला मी दाखवतो. बघा, हे बघा, इथे डायव्हर्जनचं काम बाकी आहे. आणि हा जो रोड आहे हा वरून आहे. आता आपण खालून जातोय. हा खालचा रोड आहे जो अगोदर जुना मुंबई गोवा हायवे. बापरे, इथं पण खड्डे बरे रे रे रे. म्हणजे इथून थोडं काम बाकी आहे असं बोलायला हरकत नाही. जुन्या रोडनेच आपण चाललो आहोत. आणि हे बाजूला बघताय तुम्ही स्पीड ब्रेकर नंतर येणार आहे खड्डा ब्रेकर. हा आहे खड्डा ब्रेकर. फर्स्ट गिअर टाका आणि हळूच गाडी उचला. म्हणजे हा जो पट्टा आहे हा पट्टा थोडा काम बाकी आहे. इंदापूरच्या अगोदर काम बाकी आहे. एवढं 100% तर बोलू शकतो आपण. आलो आहोत आपण हायवे वरती. हायवेलाच होतो पण जुन्या हायवे वरती. हा मॉडिफाय हायवे आहे. आपण आता आलो आहोत पाली. इथून पाली खोपोलीला जाऊ शकता तुम्ही. इथून तुम्ही पाली खोपोलीला जाऊ शकता पालीचा गणपती पाहण्यासाठी. मित्रांनो, मुंबई गोवा हायवेवरचा हा पहिला टोल इंदापूरच्या अगोदरचा. कोणाची हिंमत आहे का टोल घ्यायची इथून?
जोपर्यंत रोड सुरू होत नाही तोपर्यंत. हो, कारचा ऍक्सिडेंट झालाय आणि कार डायरेक्ट डिवायडर मध्ये गेली. मित्रांनो, तुम्हाला वारंवार बोलतो की सावकाश या, सावकाश जावा. त्याचं हे उदाहरण बघा. कार कुठे तुम्हाला दिसत असेल, कुठे गेले. मला वाटतं हा बुलेरो आणि ह्याच्यामध्ये झालेलं आहे. बुलेरोचं पण थोडं फार नुकसान झालंय. आता तुम्ही ऍक्सिडेंट बघितलात ना, होंडा सिटी पूर्ण डिवायडर वरती चढले आणि बुलेरो ड्रायव्हर साईड पूर्ण ठोकलेली आहे. म्हणजे तो घासून डायरेक्ट डिवायडरला गेलेला आहे. गाडी त्यांनी डिवायडर वरती चढवली आणि बुलेरोचा वन साईड पूर्ण गेलेला आहे. तर येत असाल तर सावकाश या आणि काळजी घ्या. आता इंदापूर येईल. किती वेळापासून बोलतोय इंदापूर येईल, इंदापूर येईल, पण अजून काही इंदापूर येत नाही. आणि मित्रांनो, पावसाचं वातावरण आहे. 1 वाजलंय पण ऊन नाही अजिबात. काय चाललंय काय. रोहा महाड इथून जर तुम्ही राईट मारताय तर रोहा येणार आणि सरळ महाड. ते बोर्ड सुद्धा लागले. इथे सुद्धा रोडचं काम बाकी आहे मित्रांनो. म्हणजे अजूनपर्यंत आपल्याला 2 असे फ्लायओव्हर लागलेले आहेत. त्यांचं काम अपूर्ण आहे इंदापूरच्या अगोदरच. आणि एक टोल नाका लागला आपल्याला. रोड सुसाट आहे कोलाडचा, छान आहे अजूनपर्यंत. तरी जिथून आपण पनवेलवरून आपण निघालो तोपर्यंत कोलाडपर्यंत तरी रोडचा काही प्रॉब्लेम नाही. मध्ये खड्डे वगैरे आहेत, तेवढं आपण मॅनेज करतो. तेवढं असणारच कुठे नाही कुठे, कारण का मुंबई गोवा हायवे अगोदरपेक्षा तरी छान परिस्थिती झालेली आहे. थोडं काय दूर निघालं. अरे रे रे रे. ठीक आहे मित्रांनो, वातावरण असं झालंय ना की आता पाऊस पडतोय की काय असं वाटतंय. म्हणजे मला खरोखर सांगतो की हे आजचं वातावरण आहे ना जबरदस्त आहे. पाऊस येण्याची चिन्ह आणि पाऊस पडण्या अगोदरची जसा जो वातावरण असतं तसं पूर्ण झालेलं आहे. जबरदस्त वातावरण. एवढा ओव्हरटेक कोण करतं का. एवढा रोड आहे आणि कशाला ओव्हरटेक करतोय. पुढे गेल्यावरती आहेच खुला रोड. वरती पूर्ण झाडांची चादर बोलू शकतो. धुरळा धुरळा, मातीचा धुरळा. मित्रांनो, मानगावला थोडासा ट्रॅफिक आहे, थोडासा, जास्त नाही. एवढं लागलाच पाहिजे, त्याशिवाय आपल्याला मानगावला आलंय असं वाटणारच नाही. आपलं मानगाव, स्वच्छ मानगाव, सुंदर मानगाव, भरलेलं मानगाव, अतिशय सुंदर मानगाव. इथं फक्त गाडी लावायचाच प्रॉब्लेम होतो, बाकी काहीच नाही. मार्केट एवढं सुंदर आहे, तुम्हाला घ्यायलाच पाहिजे. आपण बघू गाडी कुठं लावते ते. मित्रांनो, आत्ता आहोत मानगाव सोडतोय आणि दुपारचे वाजले 2 एक्झॅक्ट, बरोबर 2 वाजलेत आणि पाऊस पडतोय बाहेर. तुम्हाला दाखवतो. तुम्हाला बोलतो मागे की पावसाचं वातावरण झालंय. जेव्हा इंदापूरला होतो तेव्हा पाऊस पडायचे चिन्ह किंवा पाऊस पडण्याचं वातावरण होतं, ते झालं होतं. आणि आता बाहेर पाऊस पडतोय. तुम्हाला दाखवतो पाऊस. ग्लास मध्ये तुम्ही बघू शकता पावसाला सुरुवात झाली. आणि हा ट्रक पण बघा पडलाय. आजच्या दिवसातला आहे ना सेकंड ऍक्सिडेंट बघितला. आता पाहिला असेल तुम्ही, मोठा ट्रक कंटेनर पलटी झालाय. ते सरळ रोड आहे आणि कंटेनर पलटी होते, काय समजत नाही मला असं कसं होऊ शकतं. आता त्यालाच माहीत ज्यांनी पलटी केलाय कंटेनर. तर मित्रांनो, मानगावला थांबलो होतो आणि मी मानगावची जो फेमस वडापाव आहे, सर्वांना माहीत असेल जे मानगावला वडापाव खातात, थांबून ते वडापाव घेतलेत मी. अगोदर 10 रुपये होते आणि आता झालाय 15 रुपये. पण टेस्ट तेवढी छान आहे. तर आता वडापाव खाण्यासाठी
पार्सल घेतले होते, कारण का तिथे गाडी थांबवणं खूप रिस्क असतं. आणि आता थोडं एका ठिकाणी गाडी थांबून मस्तपैकी वडापाव खाणार. चला, वडापाव खाऊन झाल्यानंतर भेटूया. मित्रांनो, इंदापूरला टोल लागला होता. आता महाडला आलो आहे, चांडवे म्हणून. चांडवेला हा सेकंड टोल आहे. लोकेशन चांडवे आहे. इथे पण अजून काय टोल सुरू झालेलं नाही, बघू शकता कॅमेऱ्यामध्ये. पण आत्तापर्यंत तरी रोडचं काम छान झालेलं आहे आणि व्यवस्थित झालेलं आहे. मुद्दा फक्त एवढाच आहे की रोडची लेवल ती मेंटेन नाही आहे, पण रोड छान झालेला आहे. मी तुम्हाला दाखवतो रोड. मित्रांनो, आत्ता आपण पोहोचलेलो आहोत पोलादपूर मार्केटमध्ये. वरती आहे ते पोलादपूर सिटी आणि हा सुंदर असा भुयारी, जाळीचा भुयारी मार्ग आहे, छोटासा 10 सेकंदाचा. आणि पोलादपूर मार्केट ह्या शॉर्टकटमुळे एकदम स्किप होतो. तर मंडळी, आत्ता आपण पोचलो चिपळूणमध्ये. बघू शकता तुम्ही, इथून फ्लायओव्हर सुरू होतो चिपळूणचा आणि अजूनही रोडचं काम बऱ्यापैकी बाकी आहे. फ्लायओव्हरचं मला असं वाटतं पिलर फक्त ओपन केलेत, म्हणजे उभे केलेत, पण त्याच्यावरती काहीच काम केलेले नाही आहे. बघू शकता तुम्ही, जसं आपण हा नाका पास करतो तिथून पूर्ण काम पेंडिंग आहे. माहीत नाही कधी होईल हे काम, बघूया पुढे. मित्रांनो, पनवेलपासून सुरुवात केली होती प्रवासाला. आत्ता आलोय चिपळूणमध्ये आणि चिपळूणपर्यंत रोड एकदम सुसाट लागला. एकदम काय प्रॉब्लेम नाही, डायव्हर्जन वगैरे नाहीच आहेत. चिपळूणमध्ये आलो. चिपळूणमध्ये थोडं काम बाकी आहे. आजूबाजूला दिसतंय की काम भरपूर बाकी आहे चिपळूणमध्ये, कारण का फ्लायओव्हरचं काम भरपूर बाकी आहे. बघू शकता. चिपळूणचा जर फ्लायओव्हर झाला तर चिपळूण मधले जवळजवळ 20-25 मिनिटे वाचतील आणि नुसता सावर्डा पट्ट्यामध्ये डायरेक्ट टच होईल अशा प्रकारे. कारण का खूप मोठा आहे, 2-3 किलोमीटरचा हा फ्लायओव्हर जास्तच आहे. आणि एकदा झाला तर जबरदस्त आहे. म्हणजे थोडस काम. आणि इथून बघा मित्रांनो, इथून तुम्हाला समजेल की किती काम बाकी आहे. कारण का संगमेश्वरला एंट्री केलेली आहे आणि इथे थोडंसं काम बाकी आहे. मित्रांनो, संगमेश्वरमध्ये आपण आलेलो आहोत, एंट्री केली आहेत, पण तुम्ही बघू शकता इथे सुद्धा भरपूर प्रमाणात काम बाकी आहे. असं वाटतं अजून 1 वर्षाच्या आत हे पूर्ण काम बाकी आहे, ते पूर्ण होईल. संगमेश्वर कुठे हे दिसतच नाही, कारण का रोड एवढा भला मोठा केला आहे. अर्थातच NH60 असल्यामुळे रोडची रुंदीसुद्धा वाढलेली आहे. बघूया कधी हा रोड पूर्ण होतोय, कारण का आजूबाजूला भरपूर असं काम पेंडिंग दिसतंय.
आणि इथे जर आपण खाली जातोय तर आपलं हे चिपळूण मार्केट हे तुम्हाला दिसेल. हळूहळू आपण गाडी नेतोय. हे मला असं वाटतंय की फ्लायओव्हरचं काम पूर्ण झालेलं आहे. फक्त काँक्रिटीकरणाचं 20 ते 25% काम बाकी आहे असं मला वाटतंय. आणि हा जसं गडकरी साहेब बोलले येत्या गणपतीमध्ये हा रोड पूर्ण होईल. तर आशा आहे की हा रोड पूर्ण होईल. इथून सरळ जाता येईल तर रत्नागिरी, उजव्या साईडला देवरुख आणि राईट साईडला मारता येईल तर मार्केट येणार संगमेश्वर मार्केट. बऱ्यापैकी काम अजून पेंडिंग आहे असं मला वाटतंय. तर मंडळी पोचलो आहे संगमेश्वरमध्ये. आजचा प्रवास होता आपला पनवेल टू देवरुख. आता मी संगमेश्वर देवरुख ह्या रोडवरती आहे. व्हिडिओमध्ये पाहिलात असाल की मला जेवढं अपडेट देता येईल तेवढं मी अपडेट दिलं आहे. मुंबई गोवा हायवेचं पलासपाटे संगमेश्वरपर्यंत रोडची अवस्था बोलू शकत नाही, म्हणजे रोडची परिस्थिती आपण बोलू शकतो की व्यवस्थित आहे. 95% आपण बोलू शकतो. पण बाकीचे जे दोन फ्लायओव्हर मला अपूर्ण दिसले आणि त्याच्यानंतर इंदापूरला मला फ्लायओव्हर दिसले अपूर्ण, त्यांचं काम बाकी आहे. आणि महाडला एक पोलादपूरच्या पाठी एक दिसला. ठीक आहे. त्याच्यानंतर आता संगमेश्वरचं हे काम बाकी आहे, म्हणजे जो ब्रिज आहे मोठा फ्लायओव्हर याचं पण काम बाकी आहे. आणि चिपळूणचा एक खूप मोठा प्रोजेक्ट आहे, तो एक बाकी आहे. म्हणजे संगमेश्वर आणि चिपळूण हे दोन मोठे कामं म्हणजे मुंबई गोवा हायवेची संगमेश्वरच्या टप्प्यापर्यंत अपूर्ण आहेत. बाकी जर तुम्ही येत असाल तर सुस्साट येऊ शकता. आणि हे दोन कामं आहेत म्हणजे संगमेश्वर ते चिपळूण हे दोन कामं बाकी आहेत. तरी पण आपल्या ड्रायव्हिंगवरती काही त्याचा फरक पडत नाही. म्हणजे डिस्टन्स काही वेळ लागत नाही, कुठे अडकायला होत नाही, काही होत नाही. कारण का डायव्हर्जन व्यवस्थित दिलेत ह्या दोन ठिकाणी, त्याच्यामुळे लगेच तुम्हाला निघता येतं त्या लोकेशनमधून. त्याच्यामुळे अजून एका वर्षामध्ये हे काम होईल असं मला वाटतं. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? रोडची मुंबई गोवा हायवेची जी परिस्थितीचा मी जो व्हिडिओ टाकलाय अपडेट, मुंबई गोवा हायवेचा जो अपडेट मी तुम्हाला दिलाय, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? काही तुमच्या प्रतिक्रिया असतील तर कमेंटद्वारे मला सांगा. आणि जर कोण येत असेल एप्रिलमध्ये मेमध्ये सुट्टीवरती तर बिंदास या. कारण का रोड एकदम आपल्याला व्यवस्थित मिळणार आहे आणि झालेला आहे बऱ्यापैकी. त्याच्यामुळे संगमेश्वरच्या पुढे जो रोड आहे लांजा वगैरे त्याची परिस्थिती मला अजून काही माहीत नाही. त्याच्यामुळे मी इथपर्यंत तुम्हाला अपडेट देतोय की पनवेल ते संगमेश्वर रोड एकदम छान आहे. काही स्पॉट वगळता जसे की चिपळूण आणि संगमेश्वर. ठीक आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर नक्की कमेंटद्वारे कळवा. आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. टाटा, बाय बाय.